उमेश 11 या संघाचा 12वा खेळाडू. पंच प्लीज जरा सामना लवकर चालू करायचा आहे. या 4 ओव्हरमध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं राहील आणि उर्वरित 3 षटके ओपन राहतील. आणि या चारही षटकांना वेगवेगळे बॉलर्स राहतील याची नोंद घ्यायची आहे. चारही षटकांना वेगवेगळे बॉलर. चला होतोय क्वार्टर फायनलचा हा सामना आजच्या दिवसातील. उमेश 11 या संघाचा 12वा खेळाडू प्लीज. चल बाबा लवकर चल. सन्माननीय अमित बाबा ठवाळ यांना आम्ही आमंत्रित करतो. या ठिकाणी आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय आणि या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर अमर भाऊ पडोळेकर यांनी सुद्धा यायचंय. पहिलं षटक, पहिला बॉल, ओव्हर द विकेट. चार षटकांमध्ये 4 वेगवेगळे बॉलर राहतील याची नोंद घ्यायची आहे दोन्ही टीमच्या संघनायकांनी. क्वार्टर फायनलचा हा थरार. पहिला षटक, पहिला चेंडू, चांगला फटका जातोय सरळ लॉंग ऑन मध्ये, सीमापार, चौकार. आताच आपल्या मंचावर शुभागमन झालंय अमित बाबा ठवाळ, ऐतिहासिक अपडेटर आणि क्रिकेट असिस्टंट कोच, असिस्टंट मॅनेजर. मला वाटतं माझ्या आयुष्यातील 12व्या वर्षी पहिला 12वा खेळाडू मी बघितला असेल अमित बाबा ठवाळ. बॅग घेऊन बसायचा, घारे डोळे, बोरिवली बॉईजसाठी. आजही त्याला विचारलं तर तो मला वाटतं 300 पानी निबंध लिहेल राम यादववर, सुभाष सरवर. वेलकम अमित बाबा ठवाळ आणि अमर परुळेकर, आपलं स्वागत आहे. ओव्हर टू यू निश्चित साहेब. चांगला कव्हरला फटका सजवलाय. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी विक्रोलियन्स रॉयल स्टनर या संघाचे दोन्ही बॅटर. चांगली अशी गोलंदाजी पण तितकीच भेदक अशी फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज सूर्या मणिरत्नम. नेक्स्ट बॉल टू गो. ओव्हर द विकेटने मारा करतोय राईट हँडेड बॅट्समॅन. पुन्हा स्ट्रोक खेळाय अलाउन द ग्राउंड द कॉर्पेट आणि जातोय. चांगली अशी फिल्डिंग या ठिकाणी. फक्त आणि फक्त 1 धावेवर समाधान मानावं लागेल. छानशी अशी फिल्डिंग उमेश 11 यांच्या माध्यमातून. क्वार्टर फायनलचा हा सामना आजच्या दिवसातील. यानंतर सेमीफायनलचा थरार असेल आणि ती टीम उद्याला फायनल मध्ये पोहोचेल. पुढचा चेंडू, आणि या ठिकाणी डेड बॉल. काहीसं नियंत्रण सुटलं, हरकत नाहीये. चांगली अशी रनिंग आणि पिकअप करताना या गोष्टी बघूनच घ्याव्या लागतील. सूर्या मागची मॅच अतिशय चाणाक्ष पद्धतीने, हुशारीने ज्याने आपल्या कब्जामध्ये घेतली तोच हा सूर्या. हाफ टॅकर बॉल सरळ भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमा बार. पुन्हा दिला 4 धावा, चौकार. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, उडत्या पाखरांना परतीची तमान असावी. नजरेत सदा एक दिशा असावी. अहो घरट्याचं काय आहे ते बांधता येईल केव्हा हे, पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची नवीन तवा जिद्द असावी, जिद्द असावी. नेक्स्ट बॉल.
पुन्हा आडव्या बॅटनं शफल केलाय. चेंडू जातोय इनसाइड सर्कल मध्येच फक्त आणि फक्त एक धाव या एका धावेच्या मदतीने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 12. 4 षटकांसाठी 4 वेगवेगळे खेळाडू राहतील. आपण याची नोंद घ्यायची आहे. सामन्यावरती चांगली अशी पकड आणि जराबा आपला नियंत्रण ठेवायचा असेल तर आत्मविश्वास ठेवावा लागेल. आणि आत्मविश्वास जर हवा असेल तर आपल्याला सराव आवश्यक आहे. आणि तो सराव आपली मागची जी क्रिकेटची दुनिया आहे त्याचा सर्व अनुभव स्टान्स या ठिकाणी दाखवावे लागेल. धन्यवाद. पाहतो या ठिकाणी बालवीर बालमित्र मंडळ खेळाडू. धन्यवाद निश्चित साहेब. एक भव्य सत्कार आपण घेणार आहोत. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर संघाचे संघ मालक अमर परुळेकरजी. या अमर भाऊ या. अभिनंदन आपलं अमरजी. ताई पॅकर्स या संघाला अखिल भारतीय स्तरावर नेणारे एक असे संघ मालक, निस्वार्थ संघ मालक आणि जसबीर मेहरा पॉडकास्टमध्ये अगदी दिलखुलास मुलाखत देणे हा खरोखर भाग्य म्हणावं लागेल. अमर परुळेकरजी. त्यांच्या बाजूला उभा आहे माझा मित्र अमित बाबा ठवाळ. जबरदस्त म्हणजे मुंबई फाल्कन रायझर्स म्हणा, दिनेश लाड क्रिकेट कोचिंग अकॅडमी म्हणा, जुन्नर प्रीमियर लीग म्हणा, घसघशीत यश अमित बाबा ठवाळला मिळाला. आणि या ठिकाणी होतोय पहिला गडी गारद, पहिला झटका, पहिला हादरा विक्रोलियन्स रॉयल स्टनर या संघाला. अमित बाबा ठवाळ बोरिवली बॉईज शी नाळ जोडलेली आहे त्यांची. स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल क्रिकेट स्पर्धा दरवर्षी भरत वाघेला, कामेश पेडणेकर, संतोष सक्सेना आणि अमित बाबा ठवाळ आयोजित करत असतात. आणि आज खूप दिवसांनी त्यांची भेट झाली. मी माझ्या आयुष्यात 3 लोकांना कधीच विसरू शकत नाही. आई बाबा, साई बाबा आणि अमित बाबा. धन्यवाद. धन्यवाद सर. द व्हॉइस ऑफ इंडिया क्रिकेटवरती क्रिकेटच्या मैदानातील सर्व सामन्यातील खाचा खोचा ज्यांना माहिती आहेत आदर्श समालोचक सन्माननीय पांड्या सर. हाफ टॅकर बॉल आडव्या बॅटनं ऑफ केलाय. फक्त आणि फक्त एक धाव. एक खुशखबर आहे. विलास जाधव मित्र मंडळ परिवार यांच्याकडून, विनायक जाधव मित्र परिवार यांच्याकडून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी 2222 रुपये हे पुरस्कार भेटले आपल्याला. थँक्यू फॉर युअर स्पॉन्सरशिप विनायक जाधव मित्र परिवार. थँक्यू अमित बाबा ठवाळ. फटका फासलाय आणि हातात जाऊन बसलाय. लगातार दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा गडी गारद. उमेश इलेव्हन यांनी फिल्डिंगचा निर्णय घेऊन पाचारण केलं ते विक्रोलियन्स रॉयल स्टनर या संघाला. आणि बघता बघता दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 गडी त्यांची या ठिकाणी गारद झाले आणि धाव संख्या होती ती 15. दुसरा षटक मार्गस्थ. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. नेक्स्ट बॅटर येतोय तो हुजेर. बघूया आपल्या बॅट मधून काय करतोय हुजेर. विक्रोलियन्स रॉयल स्टनर या संघाचा खेळाडू.
हुजेर. दुसरा षटक मार्गस्थ आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या होती ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 15. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, फटका थोडासा चुकला आणि मिळाली फक्त आणि फक्त 1 धाव. या 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती विक्रोलियन्स रॉयल स्टनर या संघाची 16. इसी का तो नाम भाई क्रिकेट है, इसी का तो नाम भाई क्रिकेट है. क्रिकेटची व्याख्या तरी काय असेल मित्रांनो? एक सुंदर माणसाने या क्रिकेटची व्याख्या केली. भावनाच्या उद्यानातील धुंद धुंद केवढा म्हणजे क्रिकेट. विश्वकर्त्याच्या सर्वश्रेष्ठ रथावर आरूढ होऊन खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आयुष्याच्या प्रवाहातील जीवन जगत असताना आम्ही काही इतके काही टेन्शन मध्ये आलेलो आहोत ना की आम्हाला मनोमंथनापेक्षा मनोरंजनाची गरज आहे. ते मनोरंजन जो खेळ देतोय तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि जितकं प्रेम आम्ही आमच्या प्रियसीवर करतो त्यापेक्षा द्विगुणित प्रेम ज्या खेळावर करतो तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि याच क्रिकेटचे धडाडे, याच क्रिकेटचे नमुने ज्या स्पर्धा भरल्या बोरिवली क्रिकेट टुर्नामेंट 20-25 यांच्या माध्यमातून आदरणीय कोळाप्ते सर, त्याचबरोबर तिवारी सर आणि रौफ खान सर. तिसरा षटक मार्गस्थ, पहिला चेंडू फेकतोय तो सोनू. 8व्या बॅटना पुन्हा लॉफ केलाय आणि जातोय कव्हरच्या बाजूला आणि सरळ सीमारेषेपार चौकार. मुसीबत है तो लाख आएगी तुम्हारी राहों में, मुसीबत है तो लाख आएगी तुम्हारी राहों में, रखना तू सबर अपनी बाहों में. तो सबर या ठिकाणी तुम्हाला दाखवावे लागेल, तो स्टान्स दाखवावा लागेल. नेक्स्ट बॉल, पुन्हा हाफ टेकर बॉल जातोय आणि या ठिकाणी पकडला झेल आणि संपलाय या बॅटरचा पूर्ण खेळ. तिसरा षटक मार्गस्थ, विक्रोलियन्स रॉयल स्टनर यांची धाव संख्या होती ती 2 गड्यांच्या मोबदल्यात, 3 गड्यांच्या मोबदल्यात 20-20. अजूनही फटके मारावे लागतील. तिसरा षटक मार्गस्थ, जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. सोनू याच्या माध्यमातून उमेश इलेव्हन या संघाचा सोनू. सोनू तुझ्यावर भरोसा आहे, बघूया सोनू. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेटने मारा करतोय सोनू. चांगलासा फटका, स्टँड अँड डिलिव्हर आणि या ठिकाणी पकडलाय झेल आणि संपलाय पुन्हा एकदा बॅटरचा परिपूर्ण खेळ. चार गड्यांच्या मोबदल्यात विक्रोलियन्स रॉयल स्टनर या संघाची धावसंख्या होती ती 20-20.
हॅट्रिकला चान्स आहे सोनू याला. बघूया सोनू. निश्चितच साहेब 1-2 मिनिटं घेतो. आपल्यामध्ये आता शुभागमन झालंय ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील. उमेश 11 ला जबरदस्त समर्थन त्यांच्याकडून. नेहमी रिझवी कॉलेजचे प्रिन्सिपाल आहेत आणि आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. स्वागत आहे साहेब आपलं. मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद. चांगलासा ड्राईव्ह पाहतो आपण. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. फक्त आणि फक्त 1 रन. धाव संख्या झाली ती 21. 4 गडी तंबूत गेलेत परत आणि धाव संख्या झाली ती 21. तिसरं षटक मार्गस्थ. हे षटक आणि शेवटचं षटक. या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल तरच आपलं प्रभुत्व सेकंड इनिंग मध्ये राहील. नेक्स्ट बॉल. या ठिकाणी पुन्हा डॉट बॉल. चांगलं असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहतोय. जरी फटके आले ना तरी चांगल्या प्रकारे कमबॅक करतोय हा गोलंदाज सोनू. नेक्स्ट बॉल. या ठिकाणी फटका जरा फसला. फक्त आणि फक्त मिळाली 1 धाव. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर विक्रोलियन्स रॉयल स्टँडर या संघाची धावसंख्या होते 4 गड्याच्या मोबदल्यात 22. लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचं षटक राहिलं आहे आणि या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. आणि नक्कीच हाणामारी करतील. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटून उठेन नव्याने कारण शांत बसायला मी काही संत नाही. आणि अशा प्रकारची बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल कृष्णा याला. शेवटचं षटक. 6 चेंडू. या 6 चेंडू मध्ये चांगली अशी बॅटिंग फलंदाजी करावी लागेल तरच आपला पगडा सेकंड इनिंगवर असेल. नाहीतर आपल्याला आल्या पावली माघारी जावं लागेल. शेवटचं षटक. सांघिक 4थं आणि वैयक्तिक पहिलं कृष्णा याचं षटक. स्पिनर कृष्णा. फटका खोदून काढलाय आणि चांगला असं क्षेत्ररक्षण. बॉलर याच्याच माध्यमातून कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. दबाव आणि तणाव आपण या ठिकाणी अनुभवतोय. दबावा झुगारावा लागेल. तणावा दूर लोटावा लागेल. चांगला डाय पाहतोय अलॉंग दी कार्पेट शॉट. तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकीच चांगली फेकी आपण पाहिली उमेश 11 यांच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारचा पकडा आणि पकड आपण पाहतोय. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी फटका फसलाय. सरळ जाऊन हातात बसलाय. या ठिकाणी होत आहे 5व्या विकेटचा पतन. 5वा गडी गारद. पुन्हा एक झटका. बघा एक तेरी एक मेरी. वार पे वार पलटवार. चांगले फटके मारायच्या नादात एकावर एक गडी बाद होत असताना चांगले फटके मारायच्या नादात एक एक गडी बाद होतोय आपण असं दिसतंय. म्हणून म्हणतात ना की तेरी जुल्फों में मैं खो जाना चाहता हूं. तेरी जुल्फों में मैं खो जाना चाहता हूं लेकिन तू तेल इतना लगाती है कि मैं बार बार वहां से फिसल जाता हूं. अशी काही अवस्था आपण पाहतोय.
चांगलं असं भेदक गोळीबार गोलंदाजी पाहतोय कृष्णाच्या माध्यमातून काहीस जखडून ठेवलंय कृष्ण याने विक्रोलियन्स या संघाला. अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. कष्ट करावे लागतील हिम्मत ठेवावी लागेल. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हाफ टॅकर बॉल बॅकवर्ड खेळला दिला सरळ फेकून आणि या ठिकाणी चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट आणि या ठिकाणी जणू काय सुसाईड केल्यासारखं झालंय. 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये 1 विकेट टाकली आहे आणि जवळजवळ 6 विकेट या ठिकाणी विक्रोलियन्स रॉयल स्टनर या संघाच्या गेल्या आहेत आणि धाव संख्या होती ती 6 गड्यांच्या मोबदल्यात 24. कुठल्याही प्रकारे धाव फलक एकदम स्थिर ठेवलाय कुठेही वाढत नाहीये अगदी स्थिर म्हणजे स्थिर. होल्ड कृष्ण याने केले होल्ड धाव फलक. काय जबरदस्त अशी गोलंदाजी कौतुक करावं लागेल या बॉलरचं. आणि नेक्स्ट बॅटर जातोय तो राहुल वराडकर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया राहुल आपल्या संघासाठी काय कामगिरी करेल. राहुल वर्सेस कृष्णा. अरे बापरे दिलाय फेकून आणि या ठिकाणी झालाय पुन्हा एक झेल. फलंदाज फेल. 7 विकेटच्या पतनानंतर धाव संख्या होती ती 7 गड. आहे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. हा आहे क्रिकेटचा स्टान्स. हा आहे क्रिकेटचा जलवा. यासाठी लागतात कष्ट. यासाठी लागतं शौर्य. यासाठी लागते पराकाष्ठा. यासाठी लागतो विश्वास आणि यासाठी लागतोय आत्मविश्वास. लास्ट बॉल शेवटच्या षटकातील 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली ती 7 गड्यांच्या मोबदल्यात 24. चांगले फटके या ठिकाणी या पब्लिकला दर्शकांना क्रीडा रसिकांना आणि प्रेक्षकांना पाहायचे आहेत. लास्ट बॉल टू गो. काय जबरदस्त चेंडू आपण पाहिला. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 7 गड्यांच्या मोबदल्यात विक्रोलियन्स रॉयल स्टनर या संघाची धाव संख्या होती ती 7 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 24. आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये उमेश इलेव्हन या संघाला 25 धावेंचं आव्हान ठेवलं आहे. आता कॉम बॉक्स मध्ये करूया थोडासा बदल. आमचे मार्गदर्शक मित्र सन्माननीय अभिषेकजी पाटील यांना आम्ही निमंत्रित करतो. पाटील सर. धन्यवाद हरिजी निचिती सर आणि बोरिवली बॉईज यांच्या वतीने आयोजित केलेली तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी अखिल भारतीय स्तरावरील सर्व खेळाडू स्पर्धा खेळण्यासाठी जनरल अरुण कुमार वैद्य मैदानात दाखल झाले आहेत आणि त्यांच्या खेळाची प्रात्यक्षिके आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक महत्त्वपूर्ण सामना मैदानामध्ये रंगतोय. एका बाजूला विक्रोलियन्स रॉयल स्टनर आणि दुसऱ्या बाजूला USV उमेश इलेव्हन हा संघ या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आणि पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना विक्रोलियन्स रॉयल स्टनर या संघाने 24 बॉलमध्ये 24 धावा केल्या. जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 25 धावांची गरज असणार आहे USV उमेश इलेव्हन या संघाला हा सामना जिंकण्यासाठी.
सर साजन पाटील सरांचं देखील आगमन या ठिकाणी. सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि सरांचा संघ आहे USV उमेश 11 आणि तोच संघ आता 24 बॉलमध्ये 25 धावा करायचे. चला या दोन सलामीवीर बॅटर विनंती असेल कारण वेळेचं देखील बंधन आहे. हा सामना संपल्यानंतर एक सेमीफायनलचा सामना देखील आपल्याला खेळवायचा आजच्या या संपूर्ण दिवसामधील. सेमीफायनलमध्ये जर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामधून संघ दाखल झाले तो म्हणजे शिवन्या होम्स जबलपूर हा संघ या संपूर्ण स्पर्धेतील पहिल्या दिवसामध्ये सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. चालू असलेल्या सामन्यामधून आणखीन एक संघ असेल जो या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये दाखल होईल. चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे. प्रथम पारितोषिक जर आपण पाहिलं तर तब्बल 3 लाखाचा पुरस्कार दिला जातोय. द्वितीय पारितोषिक 2 लाख रुपये आणि त्याचप्रमाणे मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि सामनावीरासाठी चषक आहेत. आणि नुकतीच आपण पाहिलं तर विनायक जाधव मित्र परिवाराने अनाउन्समेंट देखील केली. अमित बाबा ठवाळ मालिकावीराच्या पुरस्कारासाठी 2222 रुपयाचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल असं नुकतंच विनायक जाधव मित्र परिवाराने या संपूर्ण स्पर्धेमध्ये हे पारितोषिक जाहीर केलंय. चला दोन सलामीवीर बॅटर म्हणून आपण पाहतोय बबल नाईक आणि त्याच्या समवेत बॅटिंगसाठी येत असताना राजा शर्मा येताना पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती राजा शर्माने. आता 24 बॉल मध्ये करायचे आहेत 25 धावा. 24 बॉल 25 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. हा सामना जो संघ जिंकणार तो स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल होईल. सकाळच्या सत्रामधून शिवन्या होम्स जबलपूर हा संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. आणखी एक संघ असेल जो संघ या स्पर्धेच्या या मॅच मधून सेमीफायनल मध्ये दाखल होईल. चोवीस मध्ये करायचे आहेत 25 धावा. क्रिकेटचा महासंग्राम जय पवार, कल्याण, सागर मोरे खार, संदीप माने महाड असे बॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 बॉल मध्ये 25 धावांची गरज असताना ओव्हर नंबर 1 हाताळण्यासाठी सुमित आवटे यांना आमंत्रित केलं जाईल. हे पहिलं षटक पॉवर प्ले असणार आहे. 24 बॉल मध्ये करायचे 25. स्ट्रायकिंग एंडला बबल नाईक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला राजा शर्मा ही जोडी आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना टीम USV उमेश 11 खार या संघाकडून. स्ट्रायकिंग एंडला बबल नाईक, डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला राजा शर्मा. 24 मध्ये करायचे 25. सुमित आवटे ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेचा पहिलं षटक. क्रिकेटचा महासंग्राम MP फाउंडेशनचे अध्यक्ष मितेशजी प्रजापती आणि त्याचप्रमाणे संपूर्ण आयोजन समिती रजनीजी तिवारी, सुभाषजी कोलपते, रौफजी खान, खूप सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये या संपूर्ण आयोजन समितीने घेतली. त्या आयोजन समितीचं देखील कौतुक करावं लागेल कारण अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात आणि एवढ्या मोठ्या स्तरावरचं आयोजन या आयोजन समितीचं कौतुक करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. 24 मध्ये करायचे 25. सुमित आवटेकडे चेंडू सुपूर्द केलाय. कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. मॅन्डेटरी फावरेच आहे. पहिलं षटक स्ट्रायकिंग एंडला बबल नाईक. 24 बॉल 25 धावांची गरज आहे. पहिला चेंडू, पहिलाच बॉल सोडून दिलाय बबलने. हा वाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राची धाव आणि एकेरी धाव्याच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असणार आहे. ओहो यावेळेला स्लो वन डिलिव्हरी. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा कट झालाय. बरोबर गेलाय यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. एक धाव फलकावर झाली आहे. चांगला चेंडू आता पाहायला मिळाला. सुमितच्या माध्यमातून हाताळत असताना बबल नाईक थोडेसे कन्फ्यूज झाले होते कारण बॉल पडल्यानंतर थोडासा वळला देखील आणि स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळाली. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं बॉलमध्ये सुमितच्या माध्यमातून हाताळलेला तो चेंडू. डॉट बॉल. यावेळेला चांगला चेंडू हलक्या हाताने बॉलला ढकलले. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. आदित्य बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यानंतर आता या 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 3 या आकड्यावर. 3 ऑन अ बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ पाहतोय. 3 धावा धाव फलकावर झाल्या. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पुढचा बॉल उडवलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत
आणि झेल पकडलाय विकेट. पहिल्याच षटकामध्ये मोठा धक्का. बबल नाईक आउट. विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. बबल नाईक आउट. मॅक्सवेलने तो झेल टिपला आणि त्यानंतर आता नवीन फलंदाज रोहित करात. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज माघारी परतल्यानंतर आणखीन एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये आलाय रोहित खरात. धावसंख्या झाली धावफलकावर 3-1. गडी माघारी परतलाय. 3 चेंडू आतापर्यंत सुमितने हाताळलेत. विकेट मिळवून दिली. विशेष बाब म्हणजे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बबल नाईकची महत्वपूर्ण विकेट गोलंदाज सुमितने आपल्या संघाला मिळवून दिली आहे. 25 धावा करायच्या आहेत. 3 धावा झाल्या आहेत. म्हणजेच काय आता जिंकण्यासाठी आणखीन 22 धावांची अजूनही गरज असणार आहे या मॅच मध्ये. रोहित स्ट्रायकिंग एंडला. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. रन मात्र मिळणार नाहीये. आकाश बॉल पर्यंत पोहोचले. डॉट बॉल. चांगला कमबॅक करतोय सुमित आवटे. त्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. विक्टोरियन्स रॉयल स्टनर या संघाकडून षटक क्रमांक 1 हाताळत असताना त्याला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आतापर्यंत त्याने एक विकेट मिळवून दिली आपल्या संघाला. यावेळेला यस पंचांकडे लाऊड अपील उचलून धरली आहे. फलंदाज रोहित खरात. बॅक टू रंगली आहे कारण पहिल्या षटकामध्ये 2 मोठ्या विकेट्स पटकावल्यात गोलंदाज सुमित आवटेने. पहिली विकेट आली ती म्हणजे फलंदाज बबल नाईक माघारी परतल्यानंतर रोहित खराची विकेट मिळवून दिली आहे गोलंदाज सुमितने आणि फलंदाज रोहित बाद झाल्यानंतर आता अभिषेक कांगणे मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली आहे 3 धावा धावफलकावर. 2 गडी माघारी परतलेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुमितच्या माध्यमातून. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात महत्वपूर्ण विकेट. रोहितला मात्र माघारी परतवून लावलं गोलंदाज सुमितने आणि त्यानंतर आता अभिषेक कांगणे मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. 25 धावांचं लक्ष्य आहे. 3 धावा धावफलकावर झालेत. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. एकही मोठा फटका आलेला नाही या षटकामध्ये. ही महत्वाची बाब राहील या मॅच मध्ये विक्टोरियन्स रॉयल स्टनर या संघासाठी. 2 विकेट्स आले या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हो यावेळेला अभिषेक कांगणे मैदानात आणि बॉल मात्र आपण पाहिलं तर आता निघून जातोय सीमारेषा पलीकडे 4 साठी. बॉलवर का होईना चौकार आणि षटकाराची गरज होती कारण पॉवर प्लेचं षटक होतं आणि 3 धावांवरती आपण पाहिलं तर 2 गडी माघारी परतले होते. शेवटचा चेंडू शिल्लक होता. अभिषेक कांगणेच्या बॅटमधून आलेला तो चौकार पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर झाले. 2 गडी माघारी परतलेत. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी आणखीन 18 धावा आता करायचे आहेत. 18 मध्ये आता करायचे आहेत 18 धावा. एका बाजूला विक्टोरियन्स रॉयल स्टनर्स, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय USV उमेश 11 हा संघ. चांगली फाईट देताना पाहायला मिळतोय टीम विक्टोरियन्स रॉयल स्टनर हा संघ या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये. ओव्हर नंबर 2 नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. रोहित 18 मध्ये करायचे आहेत 18 धावा. लास्ट 18 बॉल 18 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. राजा शर्माला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. सलामीवीर फलंदाज म्हणून तो मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा होता पहिल्या षटकामध्ये. आता त्याला स्ट्राईक मिळाली आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये. चला थोडा स्पीडअप घ्या कारण आणखीन एक सामना आपल्याला समाप्त करायचा आजच्या दिवसामधील. दोन्ही संघांना विनंती आहे. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक. 18 धावांची गरज आहे. ओव्हर नंबर 2 रोहित. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला राजा शर्मा.
18 बॉलचा खेळ शिल्लक, 18 धावांची आता गरज असणार आहे इथून पुढे. पहिलाच बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय, गेल्या बरोबर यष्टीरक्षक निखिल जाधवच्या हातामध्ये डॉट बॉल. आता मॅचचं समीकरण बदललंय. 17 बॉलचा खेळ शिल्लक आणि 17 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 18 धावा करायच्या आहेत. कोणता संघ सामना जिंकणार, सेमीफायनल मध्ये दाखल होणार? एका बाजूला विक्रोलियन्स रॉयल स्टनर, दुसऱ्या बाजूला USV उमेश 11. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ऑल इंडिया अखिल भारतीय स्तरावरील हे सर्वच खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये समाविष्ट झालेत. सोडून दिलेला चेंडू होता आणि या बॉलवरती आता पंच नो बॉल घोषित करतायत. बीमर पडताळला गेल्या पंचांच्या माध्यमातून नो बॉलवरती एक धाव पूर्ण देखील केली आहे दोन्ही फलंदाजांनी. म्हणजेच की आता 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावर 9. 2 गडी बाद, 9 ऑन बोर्ड. 9 धावा धाव फलकावर झाल्यात. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावर आहे. रोहितकडे चेंडू सुपूर्त केलाय. कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. स्ट्रायकिंग एंडला अभिषेक. फ्री हिटचा बॉल, मोठा फटका खेळ आहे अभिषेकने. फिल्डर आहेत आणि या बॉलवरती 2 धावा धावून पूर्ण केल्यात. प्रत्येक धाव मात्र महत्वाची आहे आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 11. 11 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. USV उमेश 11. 11 धावा धाव फलकावर झाल्यात. म्हणजेच का आता जिंकण्यासाठी आणखीन 14 धावा करायचे. 16 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. 16 बॉल मध्ये आता 14 धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी अभिषेक आंगणेने आतापर्यंत या मॅच मध्ये एक चौकार ठोकलाय. आल्या पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलला त्याने बाउंड्री लाईन पलीकडे पाठवलं होतं. तो अभिषेक आंगणेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. 16 मध्ये करायचे 14. हो, यावेळेला शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा डॉट बॉल असणार आहे. आता मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. 15 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 14 धावांची अजूनही गरज असणार आहे या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी USV उमेश 11 हा संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. चांगली फलंदाजी अभिषेक आंगणेने या मॅच मध्ये केली आहे. तो वैयक्तिक 3 बॉल मध्ये 6 धावांवर बॅटिंग करतोय. पुढचा बॉल हलक्या हाताने बॉलला ढकललाय. पॉइंट मध्ये फिल्डर होते, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? यस, दुसरी धाव देखील आता कंप्लीट केली आहे. 2 धावांवर आता समाधान मानावं लागेल. 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 14 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 14 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी आता 12 धावांची अजूनही गरज असणार आहे. 14 मध्ये आता करायचे 12 धावा. 13 धावा धाव फलकावर झालेत. 2 गडी माघारी परतलेत. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. कारण अभिषेक आंगणे त्याला ठाऊक आहे एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. धाव संख्या छोटी आहे, छोटं लक्ष्य आहे, ते पार करायचंय आणि म्हणूनच की काय तो चौकार आल्यानंतर आता मात्र बुद्धीचा तो वापर करतोय. यावेळेला देखील चांगला स्ट्रोक कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केला. मॅक्सवेल आहे ते एक धाव पूर्ण. एक्स्ट्रा कव्हर मध्ये दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. हो, ओव्हर थ्रोच्या स्वरूपात दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. तिसरी होईल का पूर्ण? 2 धावा. या चुका सुधाराव्या लागतील या मॅच मध्ये. कारण लक्ष छोटं आहे. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करतोय संघ USV उमेश 11 हा संघ. अवघ्या 25 धावा करायचे. आता 15 धावा धाव फलकावर झाल्यात. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. 13 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 13 बॉल मध्ये 10 धावांची अजूनही गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 13 मध्ये आता करायचे 10 धावा. चांगली स्टारकास्ट विक्टोरियन्स रॉयल स्टनर या संघाकडे देखील पाहायला मिळते. यावेळेला हा फ्रॅक बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आकाश बॉलच्या खाली. झेल टिपलाय. विकेट आली आहे. फलंदाज अभिषेक आंगणे बॅक टू द पॅव्हेलियन. विकेट. आयुब शेख नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावर. टीम USV उमेश 11 15 धावा धाव फलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतलेत. 12 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालाय. उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 10 धावा आता करायच्या आहेत. राहुल जोगाडिया ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी तो सज्ज आहे. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक. 12 बॉल मध्ये आता 10 धावा करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला राजा शर्माला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला आयुब शेख.
12 मध्ये करायचे आहेत 10 धावा. 15 धावा धावफलकावर झाल्यात. महत्वपूर्ण सामना, दोन्ही संघांना सामना जिंकायचा, त्यासाठी प्रयत्न चालू आहे मैदानामध्ये. प्रयत्न करतोय प्रत्येक खेळाडू, संघर्ष करतोय प्रत्येक खेळाडू, कारण सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवायचा आहे. त्यासाठी हा महत्वाचा सामना आहे, हे प्रत्येक खेळाडूला ठाऊक आहे. राहुल जोगाडिया ओव्हर नंबर 3. 12 बॉलचा खेळ, आता शिल्लक 10 धावांची गरज आहे. कोणता संघ सामना जिंकणार? 15 धावा धावफलकावर झाल्या, 3 गडी माघारी परतलेत. मॅचचं समीकरण 12 बॉलचा खेळ, शिल्लक 10 धावांची गरज. 12 मध्ये 10 करायचे आहेत, कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. पहिलाच बॉल स्लो वन, गतीमध्ये परिवर्तन, याचसाठी ओळखला जातो राहुल जोगाडिया. पहा काय पहिलाच बॉल फिरवलाय, डॉट बॉल. आता मॅचचं समीकरण बदललं. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 11 मध्ये आता करायचे 10 धावा. पडल्यानंतर थोडासा कट झाला. डावखुरी आताचा गोलंदाज, फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जातो राहुल जोगाडिया. अकरा मध्ये आता 10 करायचे आहेत. मॅच मधील महत्वपूर्ण निर्णायक षटक असणार आहे राहुल जोगाडिया. पुढचा बॉल यावेळेला राजाच्या बॅट मधून फटका फसलाय. लॉंग मध्ये फील्ड, झेल टिपलाय, विकेट, बॅटर आउट, मॅच ऑन. मॅचची क्रुशियल मोमेंट आणि महत्वपूर्ण विकेट मिळवून दिले गोलंदाज राहुल जोगाडियाने. नवीन फलंदाज अमित कोरी मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आता 10 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे, कारण पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर काय बॉल हाताळला होता राहुल जोगाडेने. तो बॉल निर्धाव आल्यानंतर लगेचच दुसऱ्या बॉलवर विकेट मिळवली राजा शर्माची, आणि त्यानंतर आता मैदानामध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज अमित कोरी. चांगला खेळ मागील मॅच मध्ये केला होता अमित कोरीने, त्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या. 25 धावांचं लक्ष्य. चांगली फाईट देताना पाहायला मिळतोय विक्रोलियन्स रॉयल स्टनर. चला थोडं स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या, दोन्ही संघांना विनंती आहे. राहुल चला थोडं स्पीडअप घ्या, विनंती आहे, कारण एक सामना अजूनही संपवायचा आजच्या दिवसामधील. 10 बॉलचा खेळ आता शिल्लक. 10 मध्ये आता करायचे 10 धावा, कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील नवीन बॅटर आहे. दोन्ही नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत, अमित कोरी आणि आयुब शेख. दहा मध्ये आता करायचे 10 धावा. लास्ट 10 बॉल 10 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. क्रिकेटचा महासंग्राम, महत्वपूर्ण सामना रंगलाय मैदानामध्ये. शेवटचे 10 चेंडू, जिंकणार कोण ही मॅच? चला टीम विक्रोलियन्स रॉयल स्टनर. 10 बॉलचा खेळ शिल्लक, 10 धावांची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेला फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमित कोरीच्या बॅट मधून हा दर्जेदार चौकार. चौकार आलाय फलंदाज अमितच्या बॅट मधून. आता धावसंख्या जाऊन पोहोचली 19. 9 मध्ये आता करायचे आहेत जिंकण्यासाठी 6 धावा. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची आता गरज असणाऱ्या या सामन्यामध्ये कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा USV उमेश 11 हा संघ. नऊ बॉलचा खेळ शिल्लक, 6 धावांची आता गरज असणाऱ्या अमितच्या बॅटमधून चौकार. आता उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, डॉट बॉल. आता मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय, कारण जिंकण्यासाठी 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 6 धावा करायचे आहेत अजूनही. कमबॅक करतोय राहुल देखील. ही महत्वपूर्ण मॅच आहे, दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. 8 मध्ये करायचे 6 धावा. फलंदाजी करत असताना USV उमेश 11, स्ट्रायकिंग अमित. आता पुन्हा एकदा उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर लगेचच दुसरा बॉल डॉट आला आणि त्यानंतरचा पुढील बॉल देखील निर्धावच येताना पाहायला मिळतोय. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 19 धावा धावफलकावर. आता मॅचचं समीकरण 7 बॉल मध्ये आता करायचे 6 धावा. काय मॅच रंगली आहे, प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलत असताना पाहायला मिळतंय.
ज्यावेळेला आणखीन एक चेंडू, वा काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. चौकार आल्यानंतर केलेलं कमबॅक, नाव आहे राहुल जोगाडिया. आणि आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये धावा करायचे, सामना जिंकण्यासाठी 6. आता हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? चला स्पीडअप घ्या टीम विक्रोलियन्स. रॉयल स्टनर विनंती आहे. निखिल जाधव विनंती असेल, वेळेचं बंधन आहे, आपण याची नोंद घ्या. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, 6 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. कोणत्या गोलंदाजावर? चला टीम निखिल जाधव विक्रोलियन्स. कारण आणखीन एक सामना आजच्या संपूर्ण दिवसातील बाकी आहे, तो समाप्त करायचा आहे. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी राहुल वराडकर यांना आमंत्रित केलं जाईल. हे महत्वपूर्ण षटक आहे. राहुल जोगाडियाने काय षटक हाताळलं. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर या षटकामध्ये अवघ्या त्याने धावा खर्च केल्या होत्या 4 आणि विकेट मिळवून दिली होती. एकच चौकार आला आणि विकेट देखील, आणि उर्वरित सगळे चेंडू निर्धाव हाताळलेत राहुल जोगाडियाने. कमबॅक करून दिले संघाला. वेल बोल राहुल. आता पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. 6 बॉलचा काही शिल्लक आहे, 6 धावांची गरज आहे. राहुल वराडकर वरती विश्वास दाखवलाय. 2 राहुल एकाच संघामध्ये प्रभावित करताना पाहायला मिळालेत. विक्रोलियन्स रॉयल स्टनर या संघाकडून खेळत असताना चांगला खेळ या दोन्ही राहुलने केलाय. राहुल वराडकर आता गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय. 6 बॉलचा खेळ शिल्लक, 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. अयुब शेख स्ट्रायकिंग एंडला. हार्ड हिटर म्हणून पाहिलं जातं अयुब शेख खडे. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा कट झाला, बरोबर आतमध्ये आलाय. यष्टीरक्षकाकडे जाणारा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव आलाय, डॉट बॉल. आता मॅचचं समीकरण बदललंय. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 6 धावांची आता गरज असणार आहे या मॅच मध्ये. काय सामना रंगलाय, काय सामना रंगलाय. 10 बॉल मध्ये 10 करायच्या होत्या. चौकार आल्यानंतर राहुल जोगाडेने ते हाताळलेलं महत्वपूर्ण षटक, आणि त्यानंतर आता राहुल वराडकरकडे विश्वास दाखवलाय. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा बॉल, हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर लँड होईल बॉडी लाईनच्या बाहेर. 6 साठी हार्ड हिटर फलंदाज अयुब शेखने सामना केलाय फिनिश. अभिनंदन टीम. फिनिश केलाय आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मैच अयूब शेख प्लेयर ऑफ द मैच अवार्ड के लिए आ जाएं, और टॉस के लिए दोनों कैप्टन से गुजारिश है कि हमें संपर्क करें. सेमीफाइनल का मुकाबला अयूब शेख सोनू, सोनू है सर, मैन ऑफ द मैच सोनू है. हाँ आइए देवांग नाइक, बोरेली बॉयज के देवांग नाइक आइए. पहले टॉस करेंगे अभिषेक आंगणे और रवि. रवि लिंगाला जरा लवकर या. अयूब भाई आइए.